गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. आता काल आपला व्लॉग आला नाही, 2 दिवस झाले. थकल्यासारखं वाटत होतं आणि थोडं चक्करल्यासारखं पण वाटत होतं. एकदम थकवा माझ्या चेहऱ्यावर पण दिसतोय. सो एवढं दमल्यासारखं झालेलं, त्यामुळे व्लॉग मी शूट नाही केला. पण आज शूट केला आहे. तर आता चालले कृषिकाला शाळेत सोडायला. चला. तर किरण परत शूटसाठी जाणार आहे चिपळूणला. म्हटलं त्याआधी आता जातोय फिरायला, इस्कॉन टेम्पल बघायला खारघरला. चला बाबांना बाय कर. तर इस्कॉन टेम्पलच्या इथे आपण पोहोचलोय आणि त्याच्या समोरच इथे पार्किंग आहे आणि पार्किंग फ्री आहे बघा या साईडला. तर इकडे तुम्हाला चप्पला जमा करायचे आणि टोकन घ्यायचे. भाऊ चप्पल काढ. चला या. ए कार्टून हात पकड मम्माचा. हा बाबू मस्त आहे ना. काय राणीची बाग नाही बाळा, बाप्पाच्या देवळात आलो आपण. बघ किती छान आहे. तो खरंच खूप भारी आहे. बाहेरचं डेकोरेशन बघा. सट बाहेर गावी आलोय. तर या साईडला प्रसाद वगैरे मिळतं आणि इकडे आता पाया पडायला जाऊया. कृषिका गेली फाउंटन बघायला. चला पाय भाजते बाय. आता दर्शन घेऊन झालंय आणि आता इकडे प्रसादाचं आहे तिकडे चाललोय. चला काय भाजता येतं. प्रसादम सेंटर. तर आतमध्ये सगळ्या प्रकारचं तुम्हाला पाणीपुरी, स्वीट, लस्सी, थंडाई सगळं काही नाश्ता वगैरे मिळेल बघा इकडे. आले का खात. तर आम्ही इथून ढोकळा घेतला होता. अजिबात टेस्टला नाही, असा पीठ लागत होता. सगळा कच्चा होता तो. गाजर हलवा घेतला मग त्या बदल्यात आणि तो थोडाफार ठीक लागला. आणि लस्सी एक चांगली होती. हे मंदिर 9 एकरमध्ये पसरलेलं आहे आणि याला बनायला 12 वर्ष लागली आहेत. आणि बनायला 2 कोटी खर्च झाला आहे आणि मोदींनीच याचं उद्घाटन केलेलं आहे. हो सांगते. तर इथून जो यायचा रस्ता आहे तो एवढा सुंदर आहे ना, क्लीन एकदम. असं वाटतं बाहेरगावी आहे.